नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिकल प्रॅक्टिकल मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का ट्रान्सफॉर्मरमध्ये बॉकॉज रिले का लावलेला असतं? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. बॉकॉज रिले हे ट्रान्सफॉर्मरच्या कन्झर्व्हेटर टँक आणि मेन टँकच्या मध्ये बसवलेलं असतं. ट्रान्सफॉर्मरच्या आत काही इंटरनल फॉल्ट झाला तर त्यातून गॅस तयार होऊ शकतो. ही गॅस बॉकॉज रिलेमध्ये जमा होते आणि रिले अलार्म किंवा ट्रिप सिग्नल देते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेला इंटरनल फॉल्ट लवकर समजतो आणि ट्रान्सफॉर्मरला मोठ्या नुकसानापासून वाचवता येते. बॉकॉज रिलेमध्ये 2 प्रकारचे प्रोटेक्शन मिळते. पहिला अलार्म जेव्हा थोडा प्रमाणात गॅस तयार होते तेव्हा फ्लोटवर जातो आणि अलार्म स्विच ऑन होतो. यामुळे आपल्याला सुरुवातीचा सेकंद मिळतो. त्याच्यानंतर ट्रिप जेव्हा जास्त प्रमाणात गॅस किंवा ऑइलचा वेगाने प्रवाह होतो तेव्हा फ्लोट वर जाऊन प्लंजरला ढकलतो आणि ट्रिप स्विच ऑन होतो. यामुळे सर्किट ब्रेकर ट्रिप होते आणि ट्रान्सफॉर्मरचे संरक्षण होते. म्हणजे तुम्हाला समजलं, पहिला अलार्म आणि दुसरा ट्रिप, हे 2 प्रोटेक्शन आपल्याला ट्रान्सफॉर्मरला बॉकॉज रिले प्रोटेक्ट करतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या इंटरनल फॉल्टची सुरुवातीची माहिती देण्याचं काम बॉकॉज रिले करतो. अशाच प्रकारच्या यूट्यूब नॉलेजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.